आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आजपासून आम्ही आमरण उपोषण चालू करतोय। महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची जी थकीत बिल आहे ती तात्काळ शासनाने द्यावीत याकरता आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे। 49,000 कोटी रुपये शासनाकडून थकीत आहेत, तर ही जी रक्कम आहे ती गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरला तात्काळ आपण द्यावीत। कारण आपणा सगळ्यांना माहिती आहे, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील नावाच्या अभियंत्याने आत्महत्या केली, आपलं आयुष्य संपवलं। एक घरातला कर्तृत्ववान व्यक्ती गेल्यानंतर ते घर पूर्ण उघड्यावरती पडतं आणि अडचणीत येतं। हर्षल पाटील हे जरी सब कॉन्ट्रॅक्टर असली तरी मूळ कॉन्ट्रॅक्टरला आपण पैसे दिले होते का? आणि महाराष्ट्रामध्ये एकूण विकास कामं किती झाली आणि किती हजार कोटीची झाली, किती हजार कोटी रुपये आपण दिलेले आहेत आणि किती हजार कोटी देणं बाकी आहे हे महाराष्ट्राला कळू देत की अभियंता आज आत्महत्या करतोय, याआधी शेतकरी आत्महत्या करायचा, आता हीच वेळ एका गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरवरती येते। आणि अजून किती हर्षल पाटील या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करणार आहेत? शासन काय ठोस भूमिका घेणार आहे की या बिलासंदर्भात? आपल्या सातारा जिल्ह्याचे बांधकाम मंत्री आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे। मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, जिल्हाधिकारी सर्व शासन दरबारी स्तरावरती आम्ही निवेदनं दिलेले आहेत। तर त्यांनी तात्काळ या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरची बिलं तात्काळ काढावी एवढीच मागणी आहे। आणि जोपर्यंत ही बिलं मिळत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण असंच चालू राहणार आहे। आज माझा जीव गेला, हर्षल पाटील गेले, उद्या मी गेलो, तर कमीत कमी महाराष्ट्रातले 1000 अभियंते यांनी आत्महत्या करू नये, आत्महत्यापासून रोखावं म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलो।